पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे शिल्पा होम किचनमध्ये। व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ओरिओ चॉकलेट फ्लेवर केकचं आयसिंग कसं करायचं ते। तर सगळ्यात पहिलं मी ते क्रीम रेडी करून घेते। त्यासाठी इथे मी ट्रोपोलाइटची व्हिप क्रीम घेतली आहे। क्रीम व्हिप करण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलंय। त्याच्यानंतर 1.5 कप इथे मी व्हिप क्रीम घेतली। क्रीम व्हिप करण्यासाठी जे आपण भांडं यूज करणार आहोत ते भांडं साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये थंड करून घ्यायचं। त्याच्यामुळे क्रीम इझिली व्हिप होते। हँड ब्लेंडरच्या मदतीने क्रीम छान व्हिप करून घेते मी आता। तर हा केक मी माझ्या फॅमिली मेंबरच्या बर्थडेसाठी बनवला होता। केक सर्वांना खूपच आवडला। तर क्रीम व्हिप होत आलेली आहे आपली। साधारण 10 ते 15 मिनिटं क्रीम व्हिप होण्यासाठी लागतात, बघू शकता। तर कधी कधी क्रीम व्हिप व्हायला खूप वेळ लागतो, म्हणजे मेल्ट होते। अशा वेळेस एका मोठ्या भांड्यामध्ये आईस क्यूब घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये क्रीमचं भांडं ठेवून क्रीम व्हिप करायची। तर क्रीम परफेक्ट रेडी झालेली आहे। तर इथे मी चॉकलेट स्पॉन्ज केक घेतलेला आहे। वरचा भाग प्लेन करून घेते। त्याच्यानंतर 3 लेअरमध्ये केक कट करून घ्यायचे आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीने फर्स्ट लेअर कट करून घेते मी। फर्स्ट लेअर झालेली आहे कट करून। चॉकलेट स्पॉन्ज केकची शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे। त्याच्यामध्ये मी परफेक्ट मेजरमेंटसुद्धा दिलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता। लेअर सर्व कट करून झालेले आहेत। त्यानंतर केक बेसवरती सेंटरला थोडीशी व्हिप क्रीम लावून केकची फर्स्ट लेअर अरेंज करून घ्यायची। त्यानंतर 2 ते 3 चमचे शुगर सिरप स्प्रेड करून घ्यायचे, जे मी 1 वाटी पाण्यामध्ये 2 ते 3 चमचे साखर टाकून मिक्स करून घेतलं होतं। आता मी थोडी व्हिप क्रीम घेतली आणि स्प्रेड करून घेते। हे आहे चॉकलेट सिरप, ते सुद्धा क्रीममध्ये छान मिक्स करून घेते। त्याच्यामुळे क्रीमची टेस्ट खूप छान येते। चॉकलेट सिरप मी आधीच रेडी करून ठेवलं होतं। त्यासाठी मी अर्धा कप डार्क चॉकलेट आणि अर्धा कप व्हिप क्रीम असं मी 1 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह करून घेतलं होतं। हे मी ओरिओ बिस्किटचे छोटे छोटे पीस घेतले, ते मी आता चॉकलेट सिरप टाकल्यानंतर अरेंज करून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने। यामुळे केकची टेस्ट अजूनच छान लागते। तर हे अरेंज करून झालेलं आहे। त्याच्यानंतर सेकंड लेअर ठेवायची आपल्याला। त्यानंतर सेम प्रोसेस रिपीट करायची। 1 लेअर झाल्यानंतर शुगर सिरप, मग क्रीम, चॉकलेट सिरप असं रिपीट करायचं। शुगर सिरपमुळे केक एकदम सॉफ्ट राहतो। सेम पद्धतीने सेकंड लेअर पण अरेंज करून घेते। क्रीम एकसारखी स्प्रेड करून घ्यायची, म्हणजे मग केकचा शेप अगदी व्यवस्थित येतो। चॉकलेट सिरप टाकून घेते मी। त्याच्यानंतर ओरिओचे तुकडे। अशा पद्धतीने सेकंड लेअर पण झालेली आहे। आता त्याच्यानंतर थर्ड लेअर। ती सुद्धा व्यवस्थित अरेंज करून घेते। एकसारखं प्रेस करून घ्यायचे। त्याच्यावरती सुद्धा शुगर सिरप स्प्रेड करून घ्यायचे। तर लेअरिंग करून झालेलं आहे आपलं। त्यानंतर थोडी थोडी क्रीम घेऊन पूर्ण केकला क्रीम स्प्रेड करून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण कव्हर करून घ्यायचे केक आपल्याला। केक कव्हर झालेला आहे। आता एका स्क्रॅपरच्या मदतीने
शेप देऊन घेते। शेप देऊन झालेला आहे। फायनल फिनिशिंग सुद्धा झालेली आहे इथे। त्यानंतर चॉकलेट सिरपनी मी अशी डिझाईन करून घेते। तसंच केकच्या वरच्या साईडला सुद्धा चॉकलेट सिरप स्प्रेड करून घेतलेला आहे मी, बघू शकता। त्यानंतर इथे मी व्हिप क्रीम घेतले आणि त्याच्यामध्ये चॉकलेट सिरप मिक्स करून घेते। त्याच्यामुळे क्रीमला थोडासा चॉकलेटी कलर येतो, बघू शकता। क्रीम रेडी झाली आहे। केकच्या डिझाईनसाठी मी स्टार नोझलचा यूज केला आहे इथे। तर पायपिंग बॅगमध्ये नोझल टाकून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं कट करायचं आणि नोझल अरेंज करून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये क्रीम टाकायची आपल्याला। सर्व क्रीम पायपिंग बॅगमध्ये फिल करून घेते मी अशा पद्धतीने। डिझाईन बनवायला स्टार्ट करू। तर मी फ्लावर काढते अशा पद्धतीने। तर सर्व फ्लावर काढून झालेले आहेत। तर त्याच नोझलने मी आता बॉटमला सुद्धा छोटे छोटे फ्लावर काढून घेते। त्यानंतर डेकोरेशनसाठी इथे मी काही चॉकलेट आणि ओरिओ बिस्किटचा वापर केलाय। ते मी आता अरेंज करून घेते। तर डेकोरेशन झालेलं आहे कंप्लीट, बघू शकता तुम्ही किती सुंदर बनलेला आहे केक। तर केकचं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे। तर आजच्या केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। थँक्यू।